आपकी अदालतमध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांच्यावर आरोप आहे की हे कोणाशीच इमानदार नाहीयेत. प्रशांतजी, नरेंद्र मोदींबद्दल आपण चर्चा केली होती. नरेंद्र मोदींचं कॅरेक्टर ज्यांना माहीत आहे ते कोणालाही सहजासहजी जवळ सुद्धा येऊन देत नाहीत. आणि ते मुख्यमंत्री होते, तुम्ही गुजरातमध्ये आलात आणि तुम्ही त्यांच्या घरामध्ये राहायला लागलात. एवढं मी सख्य कसं काय अहो, झालं? पण घर त्यांचं आहे आणि कोणाला ठेवायचं नाही ठेवायचा निर्णय त्यांचा आहे. त्यावेळी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला घरी ठेवलं, काम करण्याची संधी दिली आणि मी आपल्या पूर्ण इमानदारीने, क्षमतेने त्यांच्यासाठी जेवढं काम करता येईल तेवढं मी केलं. काय केलं तुम्ही? काही पण करायची तयारी होती, जेवढी माझी क्षमता आहे. ज्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांना असं वाटायचं, की माझं योगदान मी देऊ शकतो. मी माझ्या क्षमतेने जेवढं काही देवाने मला दिलं आहे, ते पूर्ण इमानदारीने काम मी केलं. बघा, मी तुमचं बॅकग्राऊंड बघितलं. तुमचा स्वभाव खूप चंचल आहे. एक जागी कुठेही टिकून राहत नाहीत. इथून तिथे जात असता. पण तुमचं तिथे एवढं मन लागलं की विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काम करत होता. नाही, मी चंचल तर नाहीये. असं तुम्हाला वाटत असेल, मी माझ्या आयुष्यातल्या 10 वर्षांच्या दृष्टीने काम पाहतो, तर पहिले 10 वर्ष मी युनायटेड नेशनमध्ये होतो. नंतरचे 10 वर्ष मी ते काम केलं, ज्याला तुम्ही राजनैतिक रणनीतिकार असं म्हणतात. कित्येक वेळा तुम्ही काही गोष्टी डिझाइन करता, कित्येक वेळा गोष्टी अशा होतात, की नियतीने ठरवल्या जातात. जे देवाने केलंय त्या हिशोबाने मी करत जातोय. आपण निमित्त मात्र मी जेव्हा इथे आलो होतो, तेव्हा असं अजिबात ठरवलं नव्हतं, की मी मोदीजींसोबत काम करीन, मग अजून कुठेतरी जाईन, मग नितीशजींसोबत काम करीन. कित्येक वेळा तुम्ही प्रवाहासोबत चालत जाता, कित्येक वेळा तुम्ही आधीच ठरल्याप्रमाणे बघता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, की 10 वर्षात या गोष्टी झाल्या. मला याचं कोणतंही ज्ञान, समज असं काही नव्हतं, की मी असा काही प्लॅन केलेला, की मी एवढे दिवस मोदीजींसोबत राहीन, नंतर नितीशजींसोबत जाईन. हा तुम्ही कसा प्लॅन करू शकता? जेव्हा तुम्ही मोदीजींसोबत असतात, तेव्हा तुम्हाला कुठे माहीत असतं, की नितीशजी निवडणूक हरतील, हरल्यानंतर माझीजींना बनवतील, मग ते मला भेटायला येतील. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इतक्या अनिश्चित आहेत, की तुम्ही त्या प्लॅन नाही करू शकत. आय वेंट विथ द फ्लो. जे देवाने माझ्यासाठी ठरवलं होतं आणि जे मला काम मिळालं, ते मी इमानदारीने केलं आणि करण्याचा प्रयत्नही केला. आणि देवाची तेवढीच कृपा सुद्धा आहे, की मला सफलता सुद्धा मिळाली. बघा, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी लोकसभेची निवडणूक लढले प्रधानमंत्री पदाच्या उमेदवाराकरता, तेव्हा तुम्ही त्यांच्या कोर टीम मध्ये सामील होतात. होतो. पण त्याच्यानंतर जो काही आमचा प्रवास होता, तर त्यात माझी आणि त्यांच्यामध्ये जे काही बोलणं झालं होतं, तर आमचं पुढे काही नाही होऊ शकलं. पण त्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाहीये ज्या दिवशी आणि निकाल लागला होता 16 मे 2014 ला निवडणूक जिंकल्याचा, तेव्हा कुठे होता तुम्ही? गुजरातमध्ये होतो. गुजरातमध्ये होतो. मोदीजींसोबत होतो. हो, मग हे सांगा ना, दुसरी वाली गोष्ट सांगा. नाही, म्हणजे रजतजी तुम्हाला माहिती आहे, त्या आधीपासून मी त्यांच्याबरोबर आहे आणि मी परत सांगतोय, की मी त्यांच्या तुम्ही दोघांनी एकत्र बसूनच निवडणुकीचे निकाल नाही, बघितले होते का? नाही. आम्ही एकत्र बसून नाही बघितले, पण होतो आम्ही तिथे एकत्र. जेव्हा निवडणुकीचे एकत्र निकाल बसून तर मी कोणासोबतच निवडणुकीचे निकाल नाही बघत. मी निवडणुकीचे निकाल तर अगदी एकटा बसून बघतो. मी ममताजींसोबत असलो तरी निवडणुकीचे निकाल नाही बघत आणि नितीशजींसोबत त्यांच्या घरात सुद्धा असलो तरी नाही बघत. निवडणुकीचे जेव्हा निकाल येतात ना, तेव्हा सगळ्या लोकांना मी सांगू इच्छितो, की हृदयाची जी धडधड असते ना तुमच्या, जी टिकटिक वाजत असतं ना, तर मी तुम्हाला सांगतोय माझ्या स्वतःच्या अनुभवावरून, भले किती मोठा लीडर असू द्या आणि काही बोलू द्या. त्या सगळ्यांच्या तोंडाचं पाणी पळालेलं असतं. एकदा ते नंबर जेव्हा बदलत असतात ना, 2 सीट कोणाच्या वाढल्या, कोणाच्या कमी झाल्या, तर एव्हरी टाईम हार्ट कम्स टू द माउथ. माहीत नाही तुम्हाला किती ते बरोबर वाटतंय, किती नाही ते. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यावेळी मी म्हणून कोणासोबत बसून हे बघत नाही, मी एकटाच बसून बघतो हे सगळं. पण त्यावेळी तुम्हाला काही अंदाज होता की नरेंद्र मोदी एवढ्या संख्येने हो, जिंकून आम्ही येतील? लोकांनी इंटरनल सर्व्हे केला होता. हे मी नाही म्हणू शकत, की मोठा विजय मिळवला. पण जेव्हा फायनल नंबर्स दिले गेले इंटरनल टीममधून 240 ते 262 ची रेंज दिली होती आणि आय थिंक वी केम लिटल बेटर दॅन दॅट. पण हाच इंटरनल रिपोर्ट राज्यावर 240 ते 262 चा दिला गेला होता. पण त्या पूर्ण रणनीतीमध्ये तुमचा काय रोल होता अजून नाही सांगितलं. माझा रोल सेंट्रल कॅम्पेनमध्ये जे मोदीजींना धरून चालवले जात होते, जे मी विचार केले गेले होते, त्यावेळी पूर्ण 8-9 महिने तुम्ही कॅम्पेन बघितले. डिजिटल असो किंवा फिजिकल असो, इकडे सुरुवात व्हायची मंथनपासून, ज्यामध्ये 2,500 ते 3,000 कॉलेजेसमध्ये कॉम्पिटिशन भरवली जात होती, की असा काहीतरी प्रोग्राम करायचा, ज्याची चर्चा होत नसते. ज्यामध्ये मोदीजी 7 तासांपर्यंत, सलग सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिथे-जिथे मुलांमध्ये कॉम्पिटिशन झाली होती, काय-काय आयडिया होऊ शकतात, त्याच्यानंतर त्याच्यावरची चर्चा तुम्ही रोज लोकं बघत असतात. ते चाय पे चर्चाचा आणि आता जो स्टॅच्यू बनलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा, त्याच्यासाठी 4 लाख गावातून सामान एकत्र करून पूर्ण जो सोशल मीडिया आहे, यानंतर 3D होलोग्राम आहे. कित्येक प्रकारचे कॅम्पेन केले गेले होते. मोदीजींचे पूर्ण शेड्यूलिंग किती लोकांना अचंबित करायचं, की मोदीजी कसे
4 मीटिंग दररोज करतात आणि संध्याकाळी गुजरातला पोहोचतात. प्रत्येक संध्याकाळी ते 3D करायचे. तर त्याची जी पूर्ण लॉजिस्टिकल प्लॅनिंग होती इज व्हॉट डन टू द परफेक्शन, की हेलिकॉप्टर जेव्हा तिथे थांबेल, जिथे सभा होणार आहे, तिथे पंखा किती वेळ चालणार आणि थांबेल, कितव्या मिनिटाला मोदीजी तिथे स्टेजवर पोहोचणार आहेत, किती लोक बोलणार आहेत. एक शिस्त आपण पहिल्यांदाच बघितली असेल 2014च्या कॅम्पमध्ये. लोकांना त्यामुळे जास्त अचंबित वाटलं, की एवढी कार्यक्षमता आणली जाऊ शकते का लीडरच्या टाईम मॅनेजमेंटमध्ये? या सगळ्या गोष्टी होत्या पडद्याआड केल्या आणि गेल्या. काय भाषण देणार, कोणकोणते या मुद्दे सगळ्या बोलणार. गोष्टी जसं की ते इनपुट भाऊ भाषण तर स्वतः ते मोठे वक्ते आहेत. स्वतः बोलण्यात खूप हुशार आहेत. म्हणजे हे बोलू शकतो की जास्त इनपुट द्यायची गरज नसते. पण जो लोकल इनपुट आहे तो कित्येक वेळा लोकांना असं वाटतं की अरे यार, माझ्यापेक्षा जास्त मोदीजींनाच माहिती आहे आणि तेच जास्त बोलतायत. कारण की तेवढी रिसर्च केली जायची. पण बघा, तुम्ही रिसर्च करू शकता, इनपुट देऊ शकता. पण शेवटी इट्स अप टू द लीडर. ते त्या गोष्टीला कसे रिप्रोड्यूस करत आहेत आणि रिप्रोड्यूस करण्यामध्ये बलियाला बोलून टाकलं बनारस आणि बनारसला बोलून टाकलं बलिया, मग तर सगळंच उलटं पडेल. तर शेवटी आम्ही फक्त मागूनच सपोर्ट करतो, बस बघा एवढंच. त्यावेळेला नरेंद्र मोदींची इमेज मीडियामध्ये ती खूप काही चांगली नव्हती. म्हणजे मीडियामधले खूप विरोधक होते. कोणी त्यांना मौत का सौदागर म्हणत होते, तर कोणी कातील. विविध प्रकारची नावं देऊन ठेवले होते. त्यांना काउंटर करणं पण खूप मोठं चॅलेंज खूप, होतं. खूप मोठं. बघा, मी आता त्या मीडियामध्ये जेव्हा बघत असतो, तेव्हा प्रत्येक माणसाला वाटतं एव्हरीवन इज कॉलिंग ओव्हर ईच अदर. माझ्यापेक्षा मोदीचा मोठा फॅन कोण नाहीये. मला आठवतं की 2013, 2012 मध्ये मोदीजींचे इंटरव्ह्यू 2 इंटरव्ह्यू केले होते. एक रॉयटर्सने केला होता आणि एक वॉल स्ट्रीट जर्नलकडनं केला होता. 2 इंटरव्ह्यू. 2012ची गोष्ट बोलतोय. कारण देशामधला जो सो कॉल्ड मोठा मीडिया आहे, नोबडी वॉन्टेड टू कम अँड डू अ फुल इंटरव्ह्यू, की भाऊ कसं होणार? काय होणार? तर हा इंडिया इज नॉट गुजरात. आणि त्यावेळी आता लोक प्रत्येकजण म्हणतात, की ज्ञानी होऊन सांगतात, "अरे, मला माहिती आहे मोदीजींची हवा आहे." सगळे लोकं म्हणतात, की "इफ मोदी बिकम्स द फेस, दॅट इज द शुअर रेसिपी फॉर यू-पी-ए." बिकॉज मोदीजी जसेही फेस बनणार, पूर्ण देश पोलराइज होईल, सगळेजण पळून जातील इथून. इंडिया गुजरात नाहीये, सगळे हे नाही होऊ शकत. आणि तेव्हा जिंकले, तेव्हा सगळे लोकं बाजूला बसायला लागले. आम्हाला माहिती होतं, की मोदींची वेव आहे. तर या लोकांना मी काय बोलू? असं फक्त मोदीजींबरोबर नाही होत, तर प्रत्येक इलेक्शननंतर गोष्टींना विथ द बेनिफिट ऑफ हाइंडसाइट यू अपिअर टू बी मोर स्मार्टर. प्रत्येक माणूस म्हणायचा, "आम्हाला माहीत होतं दीदी जिंकणार." तुम्हाला माहीत होतं, फक्त निवडणूक निकालाच्या नंतर तुम्हाला कळलं. त्याआधी तुम्हाला माहीत नव्हतं. त्याआधी तुम्ही भाजपला जिंकवणार होते. पण जसाही निकाल लागला त्यानंतर लोकं ज्ञान द्यायला लागतात. ठीक आहे, आता त्यांची श्रद्धा आहे. जेव्हा निवडणूक जिंकले, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले, तर तुम्हाला डायरेक्ट एंट्री पाहिजे होती प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये, नाही का? नाही. हे बघा, या गोष्टीला खूप ठिकाणी चर्चा झाली आणि त्यापुढे मी प्राईम मिनिस्टर तर क्लेरिफाय करणार नाही, एवढे मोठे माणूस आहेत ते आणि आम्ही सुद्धा त्याला अव्हॉइड करतो. या ज्या गोष्टी आहेत, की अमित शहांबरोबर भांडण झालं, त्यांनी आज जाण्यापासून थांबवलं, मे, एप्रिल अशी कोणतीच गोष्ट नाहीये. निवडणुकीच्या आधी हे नक्कीच ठरलं गेलं होतं, की ज्या पद्धतीने इलेक्शनला मॅनेज करायला, इलेक्शनला व्यवस्थित करण्यासाठी एक प्रोफेशनल सेटअप बनवला जाईल, जो की एक पॅरलल सिस्टम असेल. अशी सिस्टम निवडणूक जिंकल्यानंतर गव्हर्नन्ससाठी पण बनवली जाईल. आणि इट वॉज बेस्ड ऑन वर्ल्ड वाईड रिसर्च. म्हणजे दुनियाच्या सगळे मोठे देश, जे सक्सेसफुल देशांचे जे मॉडेल या अध्ययन केल्यानंतर हे मॉडेल बनवलं गेलं होतं आणि एक लॅटरल एंट्रीची व्यवस्था बनवण्यासाठी दोन्ही एकत्र मोदीजींबरोबर बैठक होईल, सहमती झाली होती. त्यानंतरच ही सीएजीच्या नावावर पार्टीचं कॅम्पेन केले जाईल, व्यवस्थापन. आणि नावसुद्धा आता मी ते बोलू नये, नावसुद्धा ठरवलं गेलं होतं. जेव्हा सरकार बनेल आणि आपण जिंकून येऊ, तर ही व्यवस्था केली जाईल, की कोणत्या नावाने बनवली जाईल. जेव्हा मोदीजी पंतप्रधान बनतील, ते 2-3 महिन्यांपर्यंत त्याची इंटिग्रिटीवर मोठी चर्चा केली जाईल. पण माझी थोडी त्यावेळेला एक चूक झाली. तुम्ही जसं बोललात तसं मला हे वाटायला लागलं होतं, की भाजपा यावेळेला वेळ का लावत आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, की आता सरकार बनलं आहे, तर अर्थातच जेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री बनले होते, हजार गोष्टींकडे बघायचं होतं. प्रशांत किशोर आणि लॅटरल एंट्री व्यवस्था आणि ज्या लोकांसाठी ते लोकं त्यावेळेला तिथे सल्ले देत होते, तेव्हाच कळलं. त्यांचं असं म्हणणं होतं, की ही व्यत्यय आणणारी चाल आहे. की आता आपण एवढी मोठी लॅटरल एंट्री सुरू करून टाकली, तर पूर्ण ब्युरोक्रेसी विरोधात जाऊ शकते. त्यासाठी त्यांना अजून वेळ हवी होती. आणि माझं असं म्हणणं होतं, की सर, जेव्हा पार्टीचे कॅम्पिंग केले गेले, ती व्यवस्था बनत होती, त्यावेळी पार्टी त्यावेळी इस्टॅब्लिश लीडरच्या विरोधात होते. तरी पण तुम्ही तो बनवला. तर मग जेव्हा आपलं सरकार आलंय, तर पार्टीमध्ये सरकारमध्ये कसली सहमती नाही झाली आहे. तर मग आम्ही लोकांनी आपापसात असं ठरवलं, की मी माझे वेगळे प्रयत्न सुरू करीन आणि नोव्हेंबर 2014 मध्ये मी फॉर्मली त्यांच्याबरोबर बोलायला गेलो, की मी नितीशजींबरोबर काम करू इच्छितो आणि मला मदत करायला पण आवडेल आता त्यांना. तुम्हाला नाही वाटत का, की तुम्ही जरा जास्तच घाई केली आणि थोडंसं थांबलं असतं तर झालं असतं? नाही, घाई वगैरे आयुष्यात मी कोणत्याच गोष्टीला रिग्रेट नाही केलंय. नंतर जेव्हा त्यांना काही वर्षांनी भेटलो मी, तेव्हा खूप चर्चा झाली आमची. त्याच्याबरोबर त्यावेळेला या गोष्टीला आम्ही दोघांनी एक्सेप्ट केलं, की मला घाई होती आणि की भाऊ,
असं नव्हतं की मला हे करायचं नव्हतं. आय मस्ट कन्फेस धिस. त्यांनी हे सांगितलं सुद्धा. असं नाहीये की आम्हाला हे करायचं नव्हतं. पण नशिबाने हे कधी होऊ नाही शकलं. तर गोष्ट तिकडेच संपली आणि प्रत्येक माणसाला आपलं-आपलं नशीब आहे आणि त्याची गरज नाहीये. तर ते आपल्या हिशोबाने आता चालता काय येत नाही. परत मोदींजींसोबत काम करण्याची काय प्लॅन? नाही साहेब, आता काय गरज आहे? आता तर ते प्राईम मिनिस्टर झालेत. आता आमच्यासारख्यांची त्यांना गरजही नाही आणि नंतर कधी आम्ही भेटलो तरी एकत्र काम करण्यात काही अर्थच नाहीये. आमच्या दोघांचाही रस्ता आता वेगळा आहे. मी आपला रस्ता बिहारमध्ये पकडून ठेवलाय. आता जाऊन बिहारमध्येच राहतो मी. आता आजच्या परिस्थितीवर थोडंसं बोलूया. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? इंडिया अलायन्स बीजेपीला त्रास देऊ शकेल का? आणि 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री बनू शकतील का? तुमचं काय असेसमेंट आहे? बघा, प्रधानमंत्री तर तोच बनेल ज्याला तुम्ही सगळेजण वोट द्याल. आपण सगळेजण वोट देऊ. परंतु माझं आतापर्यंतचं आकलन मी या प्रकारे करत नाहीये, की कोणाला किती वोट्स मिळतील. परंतु माझं आतापर्यंतचं आकलन आहे, की एन-डी-ए, बी-जे-पी लेड अलायन्स यांना जास्तीत जास्त ॲडव्हांटेज आहे. त्यांच्यासमोर कोणी ऑपरेशन पार्टी आणि ऑपरेशन फॉर्मेशन. पण राजनीतीमध्ये 2 महिने खूप मोठा कालावधी असतो, की सांगू शकत नाही फायनल आउटकम काय होईल. पण आज जर इलेक्शन झाले तर मला वाटतं, की बी-जे-पीला किंवा एन-डी-एला खूप जागा मिळू शकतात. राहुल गांधी बोलतात, की मोदीजी 37-38% वोट घेतात आणि प्रधानमंत्री बनतात. जर बाकी सगळे एकत्र आलो, तर 62% वोट मिळाले तर मोदीला हरवू शकतो. नाही, हे तर थेरॅटिकल मॉडेल आहे. कारण की 37% वोट घेऊन यामुळे प्रधानमंत्री बनले आहेत, की देशामध्ये ही व्यवस्था आहे, की आम्ही लोक फर्स्ट पास पोस्ट सिस्टीम आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, की 37% दुसरा कोणी तर घेऊन आला नाहीये ना. राहुल गांधी जर 18% वोट मिळवतायत. जर त्यांनी 37% आणले तर तेही प्रधानमंत्री बनतील. आणि हे बोलणं, की जे 62% आहेत, ते सगळे तयार बसलेत, की मोदीजींच्या विरोधात होऊ शकतात. भाजपाची सहमती नाही होऊ शकत कारण ते सगळे ते राहुलजींना किंवा काँग्रेसला सहमती देतील हे गरजेचं नाहीये. जसं की धरून चला बिहारमध्ये मी एक अध्ययन केलं. तिथे 55% लोकांनी सांगितलं की बिहारमध्ये एक नवीन दलाची आवश्यकता आहे. बी-जे-पी, आर-जे-डी, जे-डी-यूपासून वेगळं. पण जर मी असं समजून बसलो की 55% लोक प्रशांत किशोरला किंवा जनस्वराजला वोट देणार असं म्हणतायत तर ते माझ्या बाजूने चुकीचं ठरेल. लोकांना हे नक्कीच हवंय की 62% लोक मोदीजींना वोट नाही करणार. पण ते 62% लोक काँग्रेसला व्होट करतील हे तरी कुठे खरं आहे ना? काँग्रेसला फक्त 18% व्होट खूप करतील. सारी लोकं काँग्रेसमध्ये हे उघडपणे बोलतात, की की हे मोदीजी असेच नाही जिंकत, ईव्हीएममध्ये गडबड करतात. हे बघा, मी त्या विषयावरती कमेंट नाही करत ज्याच्यामध्ये माझा कसला अभ्यास नाहीये. कारण की ते गॉसिप आहे. मला असं वाटतं की ईव्हीएममध्ये जे टेक्निकल गोष्टी आहेत त्याला बाजूला करून ऑपरेशनली इतक्या मोठ्या स्तरावर 10 लाख बूथ आहेत देशामध्ये. त्यामध्ये ते राज्यही सामील आहेत ज्यामध्ये बीजेपीची गव्हर्नमेंट नाहीये. तर इतके सारे ऑफिसर्स, इतकी लोकं, इतकी मोठी व्यवस्था याला तुम्ही कन्सिस्टंटली मॅनिप्युलेट केलं तर ते कुठे ना कुठे गोष्ट निघून बाहेर जाण्याची संभावना कमी आहे. दुसरी गोष्ट की आतापर्यंत मध्ये आम्ही लोक बघतोय की भाऊ काँग्रेसला 40% वोट येतात आणि रिझल्ट फक्त 20% येतोय तर पुन्हा एकदा विचार केला जाऊ शकतो. पण जेव्हा जो नॉर्मल सायंटिफिक सर्व्हे आहे, म्हणजे ते बरोबर आहे की चुकीचं ते सोडून द्या. पण डायरेक्शनली जे कुठे नाही सांगितलंय ते काँग्रेसमध्ये खूप बढत मिळाली आहे वगैरे आणि हे सगळ्यांना एकत्र करून जी बढत मिळते त्याबद्दल आहे. त्याचा तुम्ही ॲव्हरेज जर काढला तर मागच्या 10 वर्षातले सर्व्हे हे बिलकुल उलट निकाल कुठेच नाही आलेत. तर याउलट उलटे आलेत तरी ते बीजेपीच्या विरोधातच गेलेत. तर मला नाही वाटत की अशी काही संभावना असेल आणि असेलही. समजा की संभावना आहे, तरी तुमच्याकडे विकल्प काय आहे? तुम्ही तुम्ही त्यावर सुद्धा आंदोलन उभं करत नाहीये. तुम्ही त्यावर सुद्धा आंदोलन उभं करत नाहीयेत. फक्त मीडियामध्ये येऊन काहीतरी बोलायचं असं कधी बोलण्याने कधी काही होत नसतं. नाही, मी तुमच्या या गोष्टीवर सहमत आहे, की एवढ्या मोठ्या हो, प्रमाणावर बरोबर आहे. देशामध्ये कोणी माणूस एवढं करणं संभवच तरी मी नाही. त्यात इलेक्शन कमिशन इम्प्रूव्हमेंटसाठी 2-3 गोष्टी गरजेच्या आहेत. एक म्हणजे मी इलेक्शन कमिशनला सुद्धा याबाबतीत लिहिलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे, की जे बूथवर जो फॉर्म एक भरला जातो, फॉर्म 19 ज्याला म्हणतात आणि फॉर्म 20 जो आहे, जो बूथवरून फायनल डेटा कॅल्क्युलेट होतो. तर फॉर्म 19वर सगळे लोकं सह्या करतात. काहीतरी वेगळ्याच कारणासाठी तो फॉर्म 19 अपलोड केला जात नाही आहे. तो डिजिटल अवेलेबल नाही आहे. तर जर फॉर्म 19 आणि फॉर्म 20 तो आहे जो काउंटिंग झाल्यानंतर इलेक्शन कमिशन अपलोड करते. फॉर्म 19 तो आहे जेव्हा वोटिंग झाल्यानंतर सील होण्याच्या अगोदर सगळ्या पार्ट्या ज्या आहेत ते लोकं सही करतात. जर फॉर्म 19ला सुद्धा अपलोड केलं गेलं, जे की त्यांना नक्कीच करायला हवं आहे, तर ते का नाही करत आहे हे मला नाही कळत आहे. फॉर्म 19 आणि 20ला जर अपलोड केलं गेलं तर काही प्रमाणात हे नक्कीच संपेल. एक खूप मोठी आशा जो मोदी विरोधी आहे, त्यांची ही आहे, की
एक बीजेपीच्या कॅन्डिडेटच्या विरोधात एक उमेदवार उभा केला जावा. ही 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 एक निरर्थक गोष्ट आहे. आता बीजेपीच्या विरोधात एक कॅन्डिडेट तर 300 जागांवर पहिल्यापासून उभा आहे. त्या 300 जागांवर तुम्ही आपला स्ट्राईक रेट ठीक करा. गुजरातमध्ये तुम्ही सांगा किती जण मोदींच्या भाजपाच्या विरोधात आहेत. एक काँग्रेस आहे. राजस्थानमध्ये किती लोक आहेत? मध्य प्रदेशमध्ये किती लोक आहेत? छत्तीसगडमध्ये किती लोक आहेत? तर जवळ-जवळ 250 जागांवर काँग्रेस आणि बीजेपीचा सरसर सामना आहे. याच्या व्यतिरिक्त 100 जागांवर मोठ्या रिजनल पार्टीज आहेत. मग ती सभा असो, आरजेडी असो किंवा शरद पवारची एनसीपी असो. या 3 पार्ट्या आहेत. जर या 4 पार्टी याला तुम्ही जोडाल, तर बीजेपीला सरळ सामना 1 to 1 350 जागांवर आहे. प्रॉब्लेम हा आहे की या 350 जागांमध्ये प्रॉब्लेम फ्रॉम द अपोझिशन पॉइंट ऑफ व्ह्यू की या 350 जागांमध्ये या 4ही पार्ट्यांचा स्ट्राईक रेट सिंगल डिजिटमध्ये आहे. तर मग आता तुम्ही त्यामध्ये पाहिजे तर एकेकाला उभे करा, नाहीतर दोघांना उभे करा. त्याच्याने काहीच फरक पडणार नाही. ज्या बाकी 200 सीट्स आहेत त्यावर मीडिया एवढा न्यूज बनवतात, अलायन्स झालेत, सीट बनल्या नाही, तर तुम्ही या 350 सीट्समध्ये जरी 125-150 जिंकलात तरी बीजेपी बाजूला तर होईल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी मोदीला या जागांवर जिंकणारा बनवून टाकलाय? हे बघा, बीजेपी जिंकते त्याची 4 कारणं माझ्या मते तरी आहेत. पहिली म्हणजे त्यांची हिंदुत्वाची विचारधारा आहे. एक मोठा समाज आहे, एक मोठा वर्ग आहे, जो हिंदुत्वाच्या नावावर त्यांना वोट करतो. दुसरं म्हणजे मोदी 2014 नंतर आम्ही लोकांनी हे एक नवीन राष्ट्रवाद सुरू केला होता, जो मोदीजींनी न्यू नॅशनलिझम, हायपर नॅशनलिझम तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता. तुम्ही भारत, भारत ही ताकद, भारत की स्थिती देशांमध्ये, विदेशामध्ये. तिसरं हे लाभार्थी मॉडेल का जो मॉडेल जे डायरेक्ट डिलिव्हरी मॉडेल आहे, ते शौचालय असो किंवा धान्य असो, जनधन अकाउंट आहे, शेतकऱ्यांसाठी जे त्यांनी पैसे दिले, नळामध्ये पाणी देतो. तर या 5 गोष्टी आहेत ज्या लोकांना सरळ डिलिव्हर करतं. आणि चौथा आहे त्यांचा ऑर्गनायझेशनल मसल आणि जो ऑर्गनायझेशनल आणि फायनान्शियल स्ट्रेंथ आहे, त्यांना एकत्र केलं तर या 4 गोष्टींमध्ये तुम्हाला किमान 3 गोष्टींमध्ये त्यांच्यापेक्षा चांगलं बनावं लागेल. तर तुमची जिंकण्याची संभावना आहे. फक्त आणि फक्त मोठ्या-मोठ्या बाता करून तुम्ही कोणालाच हरवू नाही शकणार. यू हॅव टू हॅव अ काउंटर टू हिंदुत्व. तुम्हाला कम आउट विथ अ बेटर नरेटिव्ह ऑन नॅशनलिझम. लाभार्थी मॉडेलपेक्षा पण चांगलं काहीतरी तुम्हाला एक स्वतःचा वेलफेअर मॉडेल दाखवावं लागेल आणि इलेक्टोरल मसल सर बीजेपीला मॅच नाही पण करू शकत, तरी कमीत कमी त्याच्याशी मिळता-जुळता बनवावंच लागेल. तेव्हाच तुम्हाला यश मिळू शकतं. आता तुम्ही तर ती गोष्टच सांगितली नाही, ज्यामुळे सगळे विरोधी दलातले नेते यशाचं रहस्य सांगतात की सीबीआय आणि ईडी. तुम्ही रजतजी 40 वर्ष झाली पत्रकारिता करतायत आणि जे पण सत्तेमध्ये राहिलेत, देशाने बघितलंय ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीचा दुरुपयोग, सदुपयोग जे पण तुम्हाला बोलायचं ते सगळेच करतात दुरुपयोग आणि सगळे हेच म्हणतात की बिलकुल एजन्सी स्वतंत्र आहे की ते काम करतात. असं नाहीये की देशात पहिल्यांदाच असं काही होतंय. प्रमाण कमी जास्त असू शकतं. जर तुम्ही बीजेपीचे सपोर्टर आहात तर तुम्ही सांगणार इंदिराजींच्या टाईमामध्ये हे जास्त होतं. जर तुम्ही काँग्रेसचे सपोर्टर आहात तर तुम्ही बोलणार भाऊ आमच्या जमान्यामध्ये हे कमी जास्त होत होतं. पण नेट ॲज अ सिटिझन तुम्हाला हे समजायला पाहिजे की या एजन्सीचा दुरुपयोग होत आहे आणि जनतेला काही प्रॉब्लेम नाहीये त्या उपयोग दुरुपयोगचा. या गोष्टीचा नक्कीच प्रॉब्लेम होऊ शकतो. लोकांना या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही की लालूजींवर छापा पडला, की अरविंद केजरीवालवर छापा पडला, की हेमंत सोरेनवर पडला. लोकांना प्रॉब्लेम हा होतो की हेमंत सोरेन जर उद्या बीजेपीमध्ये गेला तर छापा लगेच थांबेल. लोकांना प्रॉब्लेम या गोष्टीचा आहे. बाकी जर कोणी चुकीचं केलं आहे, जर त्याची तपासणी चालू आहे, त्याला उचलून जेलमध्ये टाकायचं आहे, कायदेशीर कारवाई करायची आहे, यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम या गोष्टीचा आहे की हाच माणूस जेव्हा बीजेपीमध्ये जातो, तर मग तुम्ही म्हणता की अरे काल हा माणूस सगळ्यात जास्त भ्रष्ट आणि त्याच्यावर तपास चालू होता आणि आज तो माणूस बीजेपी जॉइन करतो आणि तुम्ही लगेच त्यावरचा तपास थांबवता. तर प्रॉब्लेम इथे आहे. मला वाटतं की नॉट कन्सिस्टंट विथ व्हॉट मोदीजी क्लेम्स. टू दॅट एक्सटेंट ही दॅट फॉल्ट. पण जोपर्यंत एजन्सीचा दुरुपयोग किंवा सदुपयोगचा वाद आहे, जेवढा दुरुपयोग सदुपयोग आता होत आहे, तेवढा दुरुपयोग सदुपयोग आधीही होत होता. एक प्रश्न अजून घेऊ शकतो आपण? तुम्ही इतक्या मोठमोठ्या लीडर्स बरोबर काम केलंय, त्यांना इतकं जवळून बघितलंय. तुम्हाला काय वाटतं मोदीजी आणि राहुलजीमध्ये काय अंतर आहे? हे बघा, अंतर तर उपजतच आहे. ते कोण आहेत? म्हणजे राहुलजींचा स्वतःचा एक पिंड आहे. ते कुठल्या परिवारातनं आलेत? मोदीजी कोणत्या बॅकग्राऊंडमधनं आलेत? त्यात फरक कोणता आहे? त्यांचं काम करण्याचा दृष्टिकोनमध्ये फरक आहे. त्यांच्या विचारधारांमध्ये फरक आहे. त्यांच्या कार्यशैलीमध्ये फरक आहे. ते अंतर या पद्धतीने आहे की राहुलजी आणि मोदीजींमध्ये काय फरक आहे हे पूर्ण जगाला माहिती आहे. याच्यात काही विशेष टिप्पणी करण्यासारखं भरपूर अशी गरज नाहीये. पण मला असं वाटतं की मोदीजींचा त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. जर तुम्हाला सांगायचं झालं की मोदीजींची ताकद काय आहे? तर मोदीजींची ताकद ही नाहीये की ते खूप चांगले वक्ते आहेत. मोदीजींची ताकद ही नाही की ते हिंदुत्ववादी सगळ्या शक्ती त्यांची मदत करतायत. मोदीजींची ताकद ही आहे की जो 45 वर्षांचा अनुभव आहे, मिक्स आहे. 15 वर्षांचा जेव्हा ते मोदीजी संघाचे प्रचारक होते, तर त्यांच्यानंतर फर्स्ट हँड समाज त्यांनी खूप जवळून बघितला, जाणून घेतलाय, त्यांच्याबरोबर काम केलं आहे. मग 15 वर्ष ते बीजेपीचे
राजनैतिक कार्यकर्त्याच्या स्तरावर, पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच्या स्तरावर त्यांनी पॉलिटिकल पार्टीजना बनवून चालवून इलेक्शन लढवायला तो समजा. मग जवळ-जवळ 15 वर्षे ॲडमिनिस्ट्रेटरच्या स्तरावर, पहिले चीफ मिनिस्टर, नंतर पंतप्रधान. जर तुम्ही या 45 वर्षांचा एक्सपिरियन्स मिक्स केला, तर त्याचबरोबर देशामध्ये खूप कमी लोक आहेत ज्यांना या पद्धतीचा डायव्हर्स एक्सपिरियन्स असेल. याचमुळे बऱ्याच वेळा पत्रकार असे म्हणतात, की मोदीजींना सेकंड गेस करता येतं, की पब्लिक काय विचार करतायत. पब्लिकला त्यांच्याकडनं काय ऐकून घ्यायचंय हे सेकंड गेस मोदीजी करतायत. कारण त्यांना 45 वर्षांचा समाज, राजनीतिक कार्यकर्त्याच्या स्तरावर, सामाजिक कार्यकर्त्याच्या स्तरावर आणि ॲडमिनिस्ट्रेटरच्या स्तरावर त्यांनी वेळ घालवलाय. हे केल्याशिवाय तुम्ही एवढी मोठी क्षमता नाही डेव्हलप करू शकत. आणि जोपर्यंत लोकांना वाटत आहे, की टीव्हीवरती ॲड लागत आहे, भरपूर प्रचार करत आहे, या मीडियावर कब्जा केलेला आहे, म्हणून मोदीजींची ताकद आहे असं नाहीये. जोपर्यंत तुम्ही त्यांची ताकद नाही समजणार, तोपर्यंत तुम्ही कोणाशीच सामना नाही करू शकणार. कितीतरी वेळा आपल्यासारखे लोक असे कॉमेंट करतात, की सोशल मीडियावरती जातात, शिवीगाळ करतात. अरे हा तर मोदीचा एजंट आहे. अरे भावा, ही नीती असते, की ज्याच्याशी तुम्हाला मुकाबला करायचा आहे, ज्याच्याशी लढायचं आहे, ज्याला तुम्हाला हरवायचं आहे, तुमचा राजनीतिक विरोधी आहे कोणत्याही फील्डमध्ये, तर तो आपल्यासाठी एसेन्शियल आहे, की तुम्ही समजा की माणसाची ताकद काय असेल, म्हणून तुम्ही हरवू शकतात. जर तुम्हाला ते समजलेच नाही, तर तुम्ही कसे हरवू शकणार? बघा, प्रश्न त्यांनी दोघांच्या बाबतीत विचारला होता. आता दुसऱ्याच्या पण ताकदीचं सांगा. अ, राहुलजींची हो. राहुलजींबरोबर मी खूपच जास्त काम नाही केलंय, पण तुम्ही त्यांची ताकद सांगायची असेल, तर मी सांगेन की ही हॅज अ टेम्परामेंट विच सरप्राइजेस मी. मी असं सुद्धा म्हणेन की नर्व्हस ऑफ स्टील. कारण एवढं हरल्यानंतर पण एवढं पॉझिटिव्ह म्हणून राहणं आणि ते हसण्यावारी घेऊ नका तुम्ही. कारण जर रिलेटिव्ह कंपॅरिझन करायला गेलो, जर समजा मोदीजी 90% निवडणूक हरले 10 वर्षांमध्ये, तर सगळी ताकद जरी लावली, त्या व्यतिरिक्त पण मोदीजी लीडर म्हणून कधीच समोर नाही येऊ शकणार. ही राहुल गांधींची ताकद आहे, की 10 वर्षांमध्ये 90% निवडणूक हरल्यानंतर सुद्धा ही इज कन्व्हिन्स्ड टू बी ही इज ऑन द राइट पाथ.